Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Birthday to you. Hi Prasanna. Everyone who is watching this video, first of all I want to say this is a small surprise video for the very amazing person on his 30th birthday. So let me wish you many happy returns of the day Prasu. God bless you. सो तुझ्याबद्दल काही सांगायचं म्हटलं तर आपली जेव्हा ओळख झाली त्यावेळी तू सुरुवातच अशी केला होतास की आयुष्य काय म्हणतं आणि तुझ्या आयुष्यात काय चाललंय. या तुझ्या एका सहज साध्या एका वाक्यामुळे आपल्या नात्यामध्ये खूप कम्फर्ट आला आणि आपल्या नात्याची सुरुवात झाली. मी नेहमी तुला बोलत असते की तू नावाप्रमाणे प्रसन्न आहेस आणि नावाला साजेस असा आहेस. सो असाच सतत आनंदी हसत खेळत आणि प्रसन्न राहा. आय नो आता सगळीकडे कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे आणि हा तुझा फर्स्ट क्वारंटाईन बड्डे आहे. सो तू तुझ्या फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांना खूप मिस करत असशील. सो मी तुझ्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे की तुझ्यासाठी स्मॉल सरप्राईज व्हिडिओ प्लॅन केला आहे आणि ज्याच्या थ्रू तुला सगळ्यांच्या विशेष तुझ्यापर्यंत पोचतील. सो लेट्स गो अँड वॉच. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. पार्टी तो कभी से शुरू हुई है पर भाई मेरी तो एंट्री नहीं हुई है. मैं तू मेरे यार तेरे फ्रेंड्स तेरी गर्लफ्रेंड तेरी एक्स तेरी गर्लफ्रेंड का एक्स क्यों हो गए सारे जंगली क्यों हो गए सारे जंगली क्यों हो गए हो गए सारे जंगली इकट्ठे. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. आज पिजामा पकड़ के पट्टे. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. आज तो पार्टी जब तक फटते नाच पिजामा पकड़ के पट्टे. एक और साल पुरानी हो गई तेरी अलग जवानी कुड़िया की पहले जी अब हो गई तेरी आंटियां दीवानी. आंटियां दीवानी. एक और साल पुरानी हो गई तेरी अलग जवानी कुड़िया की पहले जी अब हो गई तेरी आंटियां दीवानी. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. आज पिजामा पकड़ के पट्टे. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. आज तो पार्टी जब तक फटते नाच पिजामा पकड़ के पट्टे. बर्थडे है भाई बर्थडे है तेरे भाई का बर्थडे है. कैंडल्स बुझ गई अब सब में केक बट्टे है. चिक सारी हॉट यहाँ पे कैंप सारे ठंडे हैं. टेस्ट लिया पूरे साल आज तो मेरा बर्थडे है. सारे बोलो हैप्पी बर्थडे जोर से बोलो हैप्पी बर्थडे. आवाज नहीं आई हैप्पी बर्थडे लाउड बोलो हैप्पी बर्थडे. अरे बोलो हैप्पी बर्थडे फिर से बोलो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. काय झाला तुझं नाम काय? आऊचू. तू चले मैं चलूं तू रुके मैं रुकूं अपने तो डेली है नए हंगामे. तू गिरे मैं थामूं मैं गिरूं तू थामे अपने तो डेली है नए हंगामे. जो तेरी डील है वो मेरी डील है. विद यू ओ बर्थडे मुझे आती यही फील है. तू मेरे सर गुरु तेरी गर्लफ्रेंड तेरी एक्स तेरी गर्लफ्रेंड का एक्स है. एक थाली के सारे है एक थाली के सारे है एक थाली के चट्टे बट्टे. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. आज पिजामा पकड़ के पट्टे. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. आज तो पार्टी जब तक फटते नाच पिजामा पकड़ के पट्टे. बर्थडे है भाई बर्थडे है तेरे भाई का बर्थडे है. कैंडल्स बुझ गई अब सब में केक बट्टे है. चिक सारी हॉट यहाँ पे कैंप सारे ठंडे हैं. टेस्ट लिया पूरे साल आज तो मेरा बर्थडे है. सारे बोलो हैप्पी बर्थडे जोर से बोलो हैप्पी बर्थडे. आवाज नहीं आई हैप्पी बर्थडे लाउड बोलो हैप्पी बर्थडे. अरे बोलो हैप्पी बर्थडे फिर से बोलो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे.
you. Oh. तू चले मैं चलूं, तू रुके मैं रुकूं, अपने तो डेली है नए नए हंगामे। तू गिरे मैं थामूं, मैं गिरूं तू थामे, अपने तो डेली है नए नए हंगामे। जो तेरी डील है वो मेरी डील है, विद यू ओ बडी मुझे आती यही फील है। तू मेरे सर गुरु, तेरी गर्लफ्रेंड तेरी एक्स, तेरी गर्लफ्रेंड का एक्स है एक थाली के सारे, है एक थाली के सारे, है एक थाली के एक थाली के एक थाली के चट्टे बट्टे। हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे, नाच पजामा पकड़ के बैठे। हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे, आज लगेंगे तुझ पे सट्टे, नाच पजामा पकड़ के बैठे। पुरानी हो गई तेरी अलग जवानी। Just one more साल, कुड़ी अपनी पहले जी अब हो गई तेरी हड्डियां दीवानी। हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे, नाच पजामा पकड़ के बैठे। हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे, भाई आज तो पार्टी जब तक बट्टे, नाच पजामा पकड़ के बैठे। साखरे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 29 वर्षाचा झालायस. 29. हा, वळ्या आठवत आहेत ना? वळ्या पडेस तर वाढ बघू नकोस, नाही तर इस्त्री करायची वेळ येईल. एनिवेज, हॅपी बर्थडे. एन्जॉय कर. बाय. Prasu, what is where our happy birthday, happy quarantine birthday? बुढ़ापा आ रहा है रे प्रसू, बहुत हो गया अभी कैलिफोर्निया में, टेक्सास आ जा. एंड आई एम होपिंग क्वारंटीन जल्दी ख़त्म हो जाए एंड आई विल गेट टू सी यू सून. लॉट्स ऑफ लव, हैव अ ग्रेट ईयर अहेड. हैप्पी बर्थडे वंस अगेन. Happy birthday, Prasanna. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Prasanna. Happy birthday to you. Hello. So I've been asked to share one moment that I remember with Prasanna. Well, sometimes I think about it and I remember the time when Prasanna came to Rolla after buying his first car, which is Mazda 6, great car by the way, and he allowed me to drive it, and I drove it to the Prairie Lake, and it was a really nice drive. I enjoyed it a lot. Yeah, I mean, and the experience at Prairie Lake was awesome as well. Like always, whenever we have been there, it's been great, talking about different ideas and just being there, enjoying the time. Yeah, Prasanna is a great guy and I've always enjoyed his company. हाय प्रसू, हैप्पी 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 बर्थडे टू यू. तू मेरे को डायलॉग मारता है ना, काहीच फायदा नहीं तुझा. तू सही बोलता है रे, बहुत दिनों से बात नहीं हुई अपनी, पर तेरे को मैं नहीं भूली. तू भी एक गरीब औरत को भूल नहीं जाना. हैव अ वंडरफुल ब्लास्ट, बहुत धूमधाम से मनाना. अगले बर्थडे हम साथ में मनाएंगे. मेरे को बहुत सारे वीडियोस और फोटोज़ भी लेने हैं तेरे. और अपनी दोस्तें माफ़ कर दे. हैव अ वंडरफुल ब्लास्ट. अपनी पाइवास भूल नहीं जाना तुम, उसको भी हमेशा याद रखना. हैव अ वंडरफुल लाइफ. यू आर एन अमेजिंग फ्रेंड. आई लव यू अ लॉट. हैव अ ब्लास्ट. बाय. Hello Prasu, happy birthday brother. Can't believe it's been a year since we made the SF trip together. The 17-mile drive, the beaches, all the Maharashtrian food that you introduced me to. It was such a memorable and lovely weekend. Happy birthday once again. Yeah, I do hope all your dreams come true this year. Keep smiling and be happy. Cheers. नेहा तेरे डिंग डिंग डिंग, सोनिया तेरे डिंग डिंग डिंग, संध्या और पाटल्या सबकी पसंद प्रसन्ना. प्रसन्ना हैप्पी बर्थडे प्रसन्ना. कापड़ घे ना. कोकोनट में लस्सी मिला के, अन्ना के जैसी लुंगी चढा के. अरे अण्णावरून आठवलं की आज आपल्या साऊथ इंडियन अण्णाचा वाढदिवस आहे, म्हणजेच प्रसन्न साखरेचा वाढदिवस.
ह्या व्यक्तीबरोबरची आठवण सांगायची झाली ना तर अॅनेस्थेशियाचा आमचा शो होता आणि मी स्टेजवर एंट्री मारणार त्याआधी मी विंगेत साफ डायलॉग विसरलो, सगळे डायलॉग विसरलो. तर ह्या व्यक्तीने माझ्या पाठीवर थापकन चपराक मारून मला डायलॉग आठवून दिले. तर अशा या मित्राबरोबर माझी ही सगळ्यात बेस्ट अशी आठवण होती. तर ह्या मित्राला पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना. अँड विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दी डे. परशुराम, हॅपी बर्थडे. त्या TVF ट्रिपलिंगमध्ये तो चितवन म्हणतो ना, तसं मला तुझ्याबद्दल म्हणावंसं वाटतं की परशा, यू आर ब्युटिफुल. म्हणजे सगळ्यांना हेल्प करतोस, कुठलंही काम हातात घेतलेलं एकदम उत्स्फूर्तपणे पार पाडतोस. मग ते ॲक्टिंग असू दे, डान्सिंग असू दे, किंवा चिवताईमधलं बॅकस्टेज असू दे, कुठलंही काम, किंवा MS असू दे, आणि आत्ता जॉब करतोयस तो, सगळंच हातातलं कुठलंही काम घेतलेलं व्यवस्थित पार पाडतोस आणि हंबल आहे, सगळ्यांना मदत करतोस. असाच राहा आणि बर्थडेच्या शुभेच्छा. बाय. आणि हे पुढे फिर से हैप्पी बर्थडे है पुड़ा. मे यू हैव अ सुपर ऑसम डे. तुझे रन रनते उनमें कहीं जाना नहीं पड़े, तुझे कुंदल कुंदल के कोई मारे नहीं. एंड आउट ऑफ करोड़ों मेमोरीज मेरी जो फेवरेट मेमोरी है वो है जब हम लोग लेजेंडरी MITCOE के लेजेंडरी स्टेयरकेस के ऊपर खड़े थे. हाँ, वही मनहूस IT लैब के सामने. और तूने मुझसे अपने स्टाइल में बोला, शेफू तुझे पता है क्या, यहाँ से पड़ान तो गड़गड़ान. सुपर ऑसम एंड क्रेजी. ओके, लव या. प्रसन्नबद्दल काय बोलावं आता. महान व्यक्तिमत्व, हुशार व्यक्तिमत्व. माझ्यासाठी तर तो मॅथमॅटिशियन आहे. गणित वाचून टॉप करणारा असा मॅथमॅटिशियन मी कधी बघितलं नाही. या गुणासाठी त्याला नोबेल द्यायला हरकत नाही मॅथमॅटिक्स मध्ये. काय बोलायचं आता साहेबांसाठी. साखरे बुवा म्हणजे खरंच मनापासून एक शालीनताचं एक मतिमंद, काय म्हणतात मराठीमध्ये, एन एम्बोडिमेंट ऑफ शालीनता, तसं हे व्यक्तिमत्व. आणि बस माझा 50% ऑफ माय टीनेज टिल द इंजिनिअरिंग. बोथ other 50% is also in California. But this is he summarizes my teenage world in 50%. हे सगळा जोक बाद झाला आता सिरियसनेस. तर खरं सांगायचं म्हणजे एक नंबरचा नालायक माणूस आहे तो. कळलं का? स्वतः किती नखरे करतो आणि दुसऱ्यांना नावं ठेवतो की माजुरडा, बारीक, काय काय नावं ठेवतो लोकांना. किती विचित्र नावं ठेवतो, अभद्र नावं ठेवतो लोकांना. बिलकुल आवडलेलं नाही मला. बट व्हॉटएव्हर, जाऊ दे आता. आज चांगल्या मुहूर्तावर चांगलं बोलावं म्हणून म्हणतोच की तुझी सगळी जी काय एम्स आणि तुझे विशेस पूर्ण होऊ दे. तो हसत खेळत राहा. मला जेव्हा माझा मोठा भाऊ मला लहानपणी मारायचा, धुवायचा, तेव्हा मला नेहमी वाटायचं की मला एक लहान भाऊ असावा. आणि तू साखरे बुवा, यू आर माय यंगर ब्रदर फॉर दिस लाईफ. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग इन माय लाईफ. हाय पशा मित्रा, वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता काय आपण एफी पासून जे भेटलोय, तुला तेव्हापासून जे छळायला सुरुवात केली आहे, तुला सगळं आठवत असणारच. मी आणि अंकितने सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर आरोहण मधल्या आपल्या काही वन ऑफ द बेस्ट मेमरीज आहेत. पण सगळ्यात भारी मेमरी आय थिंक या आपल्या BE प्रोजेक्ट मधले आहेत, जे आपण ARAI मध्ये जाऊन जो धुमाकूळ घातला होता, तिकडनं आपल्याला इंटर्नशिप मिळण्यासाठी.
आणि त्याच्यानंतर अगदी प्रोजेक्ट डिस्प्लेचा जो डे होता त्याच्या अलीकडली जी गंमत आपली सगळी झाली होती. आदल्या दिवशी आपण जे स्वरूप हुंडेकडे गेलो होतो आणि अगदी रात्री 5 वाजता जे सर्किट शॉर्ट आपलं झालं होतं, त्याच्यानंतर जी आपली आयुष्यातली एटी बसेल असं जे आपल्याला वाटलं होतं, मग अंधारातनं काळोखातनं पावसातनं आपण जे घरी असे आलो होतो आणि मग आता काय होणार आपल्या आयुष्यात, त्या डिस्प्लेचं प्रोजेक्ट डिस्प्लेचं काय होणार, त्याच्यानंतर आपली दानवेबाई आहे ती ऍक्सेप्ट करणार का, आपला जो एक्सटर्नल प्रोजेक्टचा जो येणार आहे तो आपल्याकडे कुठल्या नजरेने बघणार, मग आपलं सर्किट चालणार का, हे सगळे नानाविध प्रश्न आणि प्रश्नचिन्ह घेऊन आपण त्या रात्री कसे बसे 2-3 तासासाठी झोपलो. सकाळी उठलो आणि जे परत कामाला लागलो तो एकच दिवस होता आपल्याकडे, 8 जून 2012चा दिवस. त्या दिवशी आपण खूप कामं केली आणि 9 जूनला कसा बसा प्रोजेक्ट आपण छानपैकी दाखवला आणि आपल्या सगळ्यांना छानपैकी मार्क मिळाले. तर या काही छान मेमरीज आहेत, अशा खूप मेमरीज इथून पुढे पण आपण हे करणार आहोत. तर तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि अरे पशा, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि मी आज काही मेमरी वगैरे नाही सांगणार आहे, माझ्याकडे एक छान कविता आहे वाचायला, म्हणजे आय होप तुला आवडेल, बोर नाही होणार. वाचून दाखवतो. आयुष्य आहे चालायचंच, चुका होत जातील तू सुधारत जा, वाटा सापडत जातील तू शोधत जा, माणसं बदलत जातील तू स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जातील तू शिकत जा, येणारे दिवस निघून जातील तू क्षण जपत जा, विश्वास तोडून अनेक जातील तू सावरत जा, प्रसंग परीक्षा घेऊन जातील तू क्षमता दाखवत जा, आयुष्यातल्या घटना खडतरता दाखवत जातील तू टिकवून दाखवत जा. काळजी घे, बाहेर वातावरण थोडं डेंजर आहे म्हणून काळजी घे. आणि विश यू वन्स अगेन हॅपी बर्थडे. काय नवरा बायको. हा 2012 ऑगस्ट पुरुषोत्तम करंडकातला माझा पहिला डायलॉग. आणि या नाटकाची प्रॅक्टिस सुरू होती, मृगज नाव नाटकाचं, आणि तू त्या प्रॅक्टिसला आला होतास. तर ती आपली पहिली भेट. आणि मी नेहमीप्रमाणे हागत होतो आणि निदाने की आरोहने तुला सांगितलं की जा याची जरा प्रॅक्टिस घे. आणि मग आपण दोघं शेजारच्या क्लासरूममध्ये गेलो. C102 समथिंग असं काहीतरी, सी बिल्डिंगमध्येच होतं. तर तिथे गेलो आणि मी तुला, आपण दोघंच होतो क्लासरूममध्ये, मी तुला डायलॉग्स म्हणून दाखवले. मी म्हणतोय आणि तू अचानक मला थांबवला आणि थांब रे, आपण गप्पा मारू, चिल करू, असं तू म्हटलं. आणि तू रॅन्डम गोष्टी सांगायला लागलास, म्हणजे आधीच्या सगळ्या तुमच्या नाटकाच्या. मी तुला सिरियल किलर्समध्ये बघितलं होतं, अर्थात व्हिडिओ बघितला होता, तेवढंच काय मी तुला बघितलं होतं. आणि मला माहित होतं की हा प्रसन्न आहे, आपला सिनियर आहे. पण प्रत्यक्षात आपली ही पहिली भेट. आणि त्यानंतर मला असं झालं की अरे हा चिल आहे, म्हणजे कारण त्याआधी मी 2-3 सिनियर्सला भेटलो होतो ना, मला जरा वेगळा अनुभव होता. सो तुला भेटल्यावर मला झालं की नाही यार हा चिल आहे, याच्यासोबत आपलं भारी जमू शकेल. त्यानंतर भेटी गाठी अशा नाटकानिमित्तानेच होत गेल्या आपल्या. पण मला प्रॉमिनंटली आठवत आहे ना, ते तू US ला गेल्यानंतर जे बॉन्डिंग झालं ना ते जास्त छान झालं असं मला वाटतं. म्हणजे तू US वरून आल्यानंतर ज्या नाईट आउट्स आपण करायचो किंवा जिथे जिथे फिरायला जायचो, किंवा आरोहच्या लग्नाच्या वेळेसची नाईट आउट आणि त्या गमती जमती, तर तिथे मला असं अजून जास्त ते बॉन्डिंग खूप असं स्ट्रॉंग झाल्याची फिलिंग आलं. आणि तुला तुझ्याशी बोलायला आणि काय म्हणतात असं मजा मस्ती करायला भारी वाटतं. कारण मला असं एक वाटतं की काही गोष्टी म्हणजे ज्या रुलर ज्या गोष्टी आहेत ना त्या मला तुझ्यात जास्त त्या कॉमन वाटल्या आपल्या दोघांमध्ये. आणि तो जास्त कनेक्ट मला वाटतो. कारण इतर जी आपली म्हणजे जे कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांच्यात आणि तुझ्यात हा एक कॉमन धागा आहे जो आपल्याला जास्त जवळ आणतो म्हणा, किंवा जास्त क्लोज बॉन्डिंग झालंय आपलं. सो त्यामुळे तुझ्याशी बोलायला आणि नाचायला तुझ्यासोबत गाणे गायला भारी वाटतं. आणि मला आठवतात म्हणजे आपण महाबळेश्वरवरून येताना गाडीत जे काही मजा केली ती विसरणार नाही मी कधीच.
सो मला वाटतं तू युएसला गेल्यानंतरच आपलं बॉन्डिंग खूप मस्त आणि छान झालंय. तर तू भारी माणूस आहेस. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. Oh, no, 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 no. हाय जोई. काल बोलता बोलता सगळ्यांबद्दल विषय निघाला आणि त्यात तुझ्याबद्दल एक काहीतरी फनी इन्सिडेंट हा मला शेअर करणार होता. काहीतरी IRCTC बद्दल एकदम मेजर किस्सा झाला असं मी ऐकलंय, पण काय होतं रे ते? आपला ढमुली आहे ना, ढमुली ह्याने एकदा किस्सा केलेला आहे तिला. अच्छा. ऑनलाईन बुकिंग करून कॅन्सलेशनसाठी थेट स्टेशनला पोहोचला. कॉन्फिडन्स लेवल्स काय आहे? मी या निलेश होतो. त्याला मी फोन करून विचारलं कुठं आहे. तो म्हणला की यार मी ऑनलाईन तिकीट काढलेलं, कॅन्सलेशनसाठी स्टेशनला पोहोचलो. आणि म्हटलं ऑनलाईन काढलं तर स्टेशनला का पोहोचला? तो म्हटलं पैसे रिफंड देणार कसं म्हणून. आणि हा किस्सा इंजिनिअरिंग झाल्यानंतरचा आहे. तर आमचा आज असे लोक विचार कर आज US मध्ये जाऊन बसले. त्यामुळे मी GRE टोफलचं विश्वासच उडवलंय माझ्या. आणि अजून एक गोष्ट आहे का, ही जागा दिसते का जिथं तू बसली आहे, इथंच ना प्रसन्नाचं डमुली झालेलं. प्रसन्नाचं नामकरण ह्याच क्षणी ह्याच जागी झालेलं. प्रसन्न, आय थिंक इफ यू रिमेंबर द प्लेस अँड द पीपल. दीप्ती पण होती ह्याच्यात कारणीभूत. दीप्ती वॉज द मेजर कॉन्ट्रीब्युटर. ढमुलाचं ढमुलीचं योगदान माझं होतं. ವಾರದಿವಸಕ್ಕೆ खूप खूप ಶುಭೇಚ್ಛಾ. ಪ್ರಸನ್ನ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು. Wish you a very happy birthday. म्हणता We are having laddus and celebrating your birthday. Prasanna, wish you a happy birthday to you. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे पशा. अशा तर तुझ्या बरोबरच्या करोडो आठवणी आहेत, पण त्याच्यातली माझी फेवरेट आठवण म्हणजे 5, 6, 7, 8 फिर वो आए भीड़ बनकर हाथ में थे उनके खंजर तुम ही कल के हो सिपाही तुम ही कल के हो सिकंदर. आय लव्ह यू अँड विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे अँड हॅव अ ग्रेट वन. हे हाय पशा, हॅपी बर्थडे. आणि तुझ्या बर्थडेच्या दिवशी आज तुझी एक आठवण सांगतो. ती म्हणजे आपण पेज नॉट फाउंडच्या वेळेस केलेला व्हर्जिन बॉयचा सीन. जेव्हा जेव्हा तू माझ्या मनात येतोस तेव्हा मला तो सीन आठवतो. आज तू खूप दूर आहेस, पण तो सीन, तू साकारलेला व्हर्जिन बॉय आणि आपण तो वेगळ्या पद्धतीने केलेला तो सीन आणि पेज नॉट फाउंडचे दौरे सगळे मला आठवत आहेत. सो तुला खूप खूप हॅपी बर्थडे. तुला एवढंच सांगतो की तुझ्यासारखा व्हर्जिन बॉय मला मिळालाच नाही. हॅपी बर्थडे पशा. सो प्रसन्न साखरे, तुमच्याबद्दल बोलायचं आहे आणि तुमच्याबद्दल काहीतरी एक मोमेंट शेअर करायचं आहे. असे खूप सारे मोमेंट्स आहेत, बट स्टील आय रिमेंबर दी वन मोमेंट विच इज आपण सप्तर्षीचं काहीतरी प्रॅक्टिस करून आलतो. रात्रीचे काहीतरी 2-2:30 वाजले असतील. सो आपण माझ्या घरी आलो आणि ॲज युज्युअल घरच्यांनी आपल्याला धप्पा दिला. सो त्यावेळी जुलैचाच महिना असेल बहुतेक तरी. सो पाऊस होता अँड स्टील आपण आमच्या टेरेसवर झोपलो होतो. आणि त्यात ते तू ते रेड बर्ड बी वायझरचं जॅकेट घालून झोपला होता. होप की फक्त पाऊस येऊ नये म्हणून. आणि तसंच झालं. पाऊस नाही आला आणि सक्सेसफुली आपण नाईट आऊट मारला. आणि घरी काय सांगितलं होतं ते आपल्याला माहितीच आहे की तू माझ्या घरी मी तुझ्या घरी असं आपण नाईट आऊट मारलेली आहे म्हणून. बट दॅट वॉज दी कूलेस्ट मेमरी. सो व्हेरी हॅपी बर्थडे ब्रो. थँक्स अ लॉट फॉर बिईंग इन माय लाईफ. बाय बाय. काय खेळतोय? साफसफाई कर. अरे यार साफसफाई करायला लागेल.
साफसफाई ती पण गुलाबी फडके नाही. या गुलाबी फडक्यावरून तर डमूची आठवण येते. डम्या कसा आहेस? हो तू मज्जा करत असशील. खूप आठवणी येत रे तुझ्यासोबतच्या. आणि तुझ्याच भाषेत सांगितलं तर फक्त आठवणी नाही, करोडो करोडो किस्से आहेत. आणि त्या करोडो किस्स्यांपैकी काही महत्वाचे किस्से म्हणजे त्या सेल्फीचा लागलेला शोध असाइनमेंट करताना, आणि प्रकाशाच्या वेगाने चालवलेली गाडीच काय, आणि त्यातला खूपच मेमोरेबल आणि खतरनाक किस्सा तो म्हणजे तो आपला दबंगचा प्रीमियर. त्या दिवशी तो वायझेड वॉचमन जसा आपल्या मागे लागला होता, आणि जर चाबी वेळेवर नसती मिळाली तर लोक आपली आज पुण्यतिथी साजरी करत असते. आणि पुण्यतिथीवरून आठवलं रे, आज तुझा प्रकट दिन आहे. तुला या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ट्रम्प तात्यांनी काही ना काही सोय केलीच असेल तुझ्यासाठी, आणि खूप सारे फ्लेक्स तुझ्या गावात आणि तिकडे सगळीकडे लागलेच असतील. तर तुला वाढदिवसाच्या परत 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 खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे वन्स अगेन. लवकरच भेटू बडी. हाय बशा, हॅपी बर्थडे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि दिसत नसला तरी तुझ्यासाठी मेकअप केला. तुला आठवतं का रे, सिग्नल्स अँड सिस्टीम म्हणजे सेकंड इयरच्या पेपरला, माझा पहिलाच पेपर, तुम्ही लोक सगळे गप्पा मारत होते आणि आम्ही डिप्लोमावाले साईडला उभे होतो. आणि तुला माहितीये का, तू संदीप खरेची गाणे म्हणत होतास. आम्हाला एवढं ट्रेमेंडस प्रेशर होतं आणि तू गाणे म्हणत होतास ना, आई असा बुक्का मारा वाटत होता तुला. एनिवेज, किती बर्थडे कळलं ना काय म्हणतोय ते. लवकरात लवकर पटवा आणि उरकून टाका, कळलं का? हे पशा कसा आहेस? अरे आहे ना टॅलेंट तुझ्यात, तर मग ये ना जरा आरून मध्ये. कळत नाही का तुला, आमच्याकडे नाही आहे टॅलेंट, आम्ही गरीब आहे, आम्हाला नाही आहे काही दाखवायला. तुला आहे तर तू ये ना जरा. कळत नाही का तुला? आठवतंय का कोण म्हटलं होतं मला? आपण जेव्हा कोथरूडच्या फ्लॅटवर राहतो तेव्हा तो आला होता आणि तुम्हाला म्हणाला होता, आय गेस माय पेंटिंग बघून म्हणाला होतास. आणि आय गेस दॅट इज वन ऑफ द रिझन की मी R1मध्ये ऑडिशन द्यायचं धाडस केलं. आणि जे पुढं काय झालं ते तुला माहितीच आहे. आणि थँक्स टू यू, बिकॉज ऑफ यू आर वन ऑफ द वॉट वी कॅन से की पर्सन, की ज्याच्यामुळे माझी एक अजून ब्युटिफुल फॅमिली मला मिळाली अवे फ्रॉम माय होम. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि माझ्या बायकोला पण काहीतरी बोलायचं. आरती, हाय प्रसन्न, कसा आहेस? माझे तर काय एवढे काय अशा मेमरीज नाही आहेत, पण एकच मेमरी जी खूप अजूनही आठवते मला, अजूनही तू डोळ्यासमोर दिसतोस, ते म्हणजे आमच्या लग्नातलं संगीत. खूप भारी एकदम, म्हणजे हुबेहूब मला स्वप्नीलच दिसला डोळ्यासमोर. एवढा मस्त तू काय काय ऍक्टिंग केल्या. सो येस, टिल द टाइम ती एक बेस्ट मेमरी आहे तुझ्याबद्दलची. अँड आय होप अजून भरपूर काय मेमरीज आपल्याला क्रिएट करता येतील आणि राहतील. आणि आय होप की आपण भेटू लवकरच, मग काय करूच धिंगाणा. सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि हो, प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. आणि आमचे आशीर्वाद असेच तुझ्यासोबत राहतील. धन्यवाद. येस, स्टे हॅपी, स्टे ब्लेस्ड. बाय बाय. ठीक आहे. हॅपी बर्थडे पशा. तुझ्याबद्दलची माझी फेवरेट मेमरी म्हणजे अॅनेस्थेशियाच्या वेळेस तू जे श्रुतिधन्यचा डायलॉग मारायचास, तेव्हा मोढ्यावर चढून तुला मागणं मी बघायचो, तेव्हा तुझे ऍक्टिंग बघून आम्हाला खूप असं इन्स्पिरेशन मिळायचं त्यावेळी. आणि ती माझी फेवरेट मोमेंट आहे म्हणजे तुझ्याबद्दलची. सो आणि तुझ्यासारखा इझी गोईंग आणि फन मित्र मिळणं म्हणजे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि तू कल्चरल ग्रुपचा आमचा सगळ्यांचा एकदम फेवरेट आणि चांगला मित्र आहेस. आणि यू वोंट बिलीव्ह, पण सध्या मी आपल्या एका अजून मित्राबरोबर आहे, हु इज नोन फॉर हिज स्लो टॉकिंग आणि मास. तर प्लीज वेलकम सिद्धार्थ महाजन. हॅपी बर्थडे. टाळ्या वगैरे मिळाल्यात मला. सो थँक्स अ लॉट फॉर ऑल युअर सपोर्ट अँड कंपनी. मी US मध्ये आल्यापासून आपण कित्येकदा भेटलोय रँडम जागांवर आणि खूप मजा केली आहे. सो दॅट वॉज फन.
आणि मेमरीज म्हटलं तर मला तुझा रॉकी भाईचा कॅरेक्टर सगळ्यात बेस्ट वाटलाय आजपर्यंत. अँड whenever I think of you and Firodia, Rocky Bhai comes to mind. आणि हा व्हिडिओ बनवताना मला कळलंय की ऍक्टिंग हे किती डिफिकल्ट. सो हॅपी बर्थडे अँड आय होप यू हॅव अ ग्रेट इयर अहेड. टेक केअर. हाँ प्रसन्न मेरे भाई, जन्मदिन की एकदम रापचिक रांडूस बधाई. हाँ कैसा आज का प्रोग्राम, बिल्कुल मजे में ना. अपन याद है क्या कैसा पिछले साल एकदम रंगोली बनाए थे दिवाली में, एकदम कड़क झक्कास है. सेम वैसी माहौल है इस साल भी. गणपति पे दिवाली पे तो आ जाए ना. आज बिल्कुल दारू उड़ेल दे सारी मोहल्ले पे. आज एंजॉय करने का. मिलते, चल बाय. हाय प्रसन्ना, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. करोडो करोडो शुभेच्छा, करोडो करोडो मोठा हो आणि करोडो करोडो गाणे गा, करोडो करोडो डान्स कर. आय स्टील रिमेंबर जेव्हा तू माझ्याकडे सिन्सिनाटीमध्ये फक्त चहा प्यायला यायचास. आय मीन खूप मजा केली आणि खूप बोललो आणि खूप मस्ती केली. आणि आय स्टील रिमेंबर सॅन फ्रान्सिस्कोचा टाइम, जेव्हा जेव्हा मी यायचे तेव्हा यू वर ऑलवेज देअर. आपण इकडे तिकडे फिरायला जायचो. तुझे डान्सेस, तुझे गाणे, तुझे एक्सप्रेशन्स, आय स्टील हॅव दोज व्हिडिओज. थँक्यू सो मच फॉर ऑल दोज मेमरीज. आय होप टू सी यू सून आणि खूप मजा कर आणि लवकरच भेटूया. बाय. हॅपी बर्थडे वन्स अगेन. बोलावं लागेल आता मला तुझ्याबद्दल. चिंदी, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आय थिंक हा तुझा 10वा किंवा 11वा वाढदिवस आहे जेव्हापासून मी तुला ओळखते. आणि तुझ्या प्रत्येक बर्थडेला आपण काहीतरी टाइमपास केलेला आहे, काहीतरी उगाचच टवाळके केलेले आहेत. तुझ्याबद्दल काय बोलायचं असा प्रश्न पडला आहे मला. म्हणजे तू असा व्यक्ती आहेस माझ्या आयुष्यात जो मला काहीही बोलू शकतो. म्हणजे जाडू काडू माडू, म्हणजे फ्रॉम गेटिंग 100 मेसेजेस ऑफ जस्ट जाडे फ्रॉम यू टू नॉट टॉकिंग फॉर डेज अँड देन टॉकिंग फॉर लाईक 3 hours इन अ रो. असं म्हणजे आपण काहीही वेडेपणा केला आहे. आणि मेन म्हणजे तुझ्याबद्दल म्हणजे प्रसन्न असा विचार केला तर हॅपीनेस हेच येतं डोक्यात. आणि आपले मेमरीज म्हणजे तिरंगाला भस्म्या झाल्यासारखं, खूप असं वेड्यासारखं 4 लोकांचं खाणं मागवून सगळं नंतर म्हणायचं, हुसहुस करत बसत वेस्ट करणं फूड पासनं ते इथे US ला मी आल्यावर सिन्सिनाटी म्हणजे डेटनला आपण जेव्हा राहत होतो तेव्हा वेड्यासारखं म्हणजे काहीही मागवून खाणं, चाट असू दे किंवा तुझी परभणी बिर्याणी असू दे किंवा काही असू दे. सो खाणं हे आपला मेन एलिमेंट आहे. सो थ्रू आऊट आपण म्हणजे वाढतच चाललो आहे खाल्ल्यामुळे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आपलं फिरणं, मग ते तिथे पुण्यात असताना आपण रॅन्डम नाईट ड्राईव्हजला गेलो आहे. आपण मी बाबड्यांनी टाइमपास केला आहे खूप. किंवा असं रॅन्डम कुठेही रस्त्यावर थांबून गप्पा मारणं असू दे किंवा इथे लॉंग ड्राईव्हजला जाणं असू दे. इतक्या मेमरीज आहेत तुझ्याबरोबर. म्हणजे आय डोंट थिंक म्हणजे आयुष्यात अशी एकही गोष्ट आहे जी म्हणजे म्हणजे अशी कुठलीच कॅटेगरी नाही आहे ज्याच्यात तुझ्याबरोबर माझी आठवण नाही आहे. सो एक आठवण सांगणं खूप अवघड आहे. पण तुला माहिती आहे तू काय आहेस माझ्या आयुष्यात. सो ते सांगायची तुला गरजच नाही आहे. आणि फॉरेवर ह्याचा अर्थ तुझ्याकडनंच शिकली आहे मी. कारण मला माहिती आहे की काहीही झालं तरी माझा गॉडफादर माझ्याबरोबर असणार आहे आणि मीही तुझ्याबरोबर असणार आहे. तुला माहिती आहे की काहीही लागलं तरी आपण एकमेकांना शिव्या घालू शकतो, आपण एकमेकांना काहीही बोलू शकतो. आणि कितीही आपण पुढे म्हणजे आपले पोरं वगैरे झाली तरीही आपण एकमेकांना शिव्या घालणार आहोत, असे घालून पाडून बोलणार आहोत, हाटाई करणार आहोत. त्यामुळे मला छान वाटतंय की गेले 10 वर्ष आपण एकत्र आहोत, ओळखतो एकमेकांना. आणि असंच म्हणजे हे आता काही संपणाऱ्यातलं नाही आहे. सो त्यामुळे आय फील हॅपी वेन आय थिंक अबाउट यू. तुला खूप लोक हॅपी म्हणतात पण मी तुला चिंदीच म्हणणार आहे कारण तू चिंदीच आहेस. सो खूप छान तुझा बर्थडे जाऊ दे. होपफुली आपण लवकर भेटूया आणि खूप खाऊया आणि खूप झोपूया, टाइमपास करूया, बडबड करूया, आयुष्यावर बोलूया.
सो ते मला आवडतं तुझ्याबद्दल, की आपण फालतूहून फालतू बडबड करून, फालतू गाणी गाऊन फोनवर किंवा व्हिडिओ कॉल म्हणजे करून एकमेकांना आपापलं काम करत असण्यापासनं ते आयुष्यावर बोलणं आणि आयुष्याचे रहस्य फाइंड आउट करणं, हे सगळं आपण आहोत. आणि सगळ्यांना माहिती आहे की आपण कसे आहोत. त्यामुळे आय एम व्हेरी लकी टू हॅव यू. खूप कौतुक केलं आहे तुझं आता. सो आता हे 10 वर्षासाठी ठेव स्वतःकडे कौतुक, ठीक आहे? बाय. आणि हे